मी पहिल्यांदाच म्हणजे बॉडीला एकतर साडी नेसवणार होते, त्यात पण मी वेगळ्या पद्धतीने पहिल्यांदा काष्टा घालणार होते. काष्टा घातला आहे आधी पण परफेक्ट असा आला नाही आहे. तर आता मी पहिल्यांदा बॉडीला असा काष्टा घालणार आहे आणि बघूया आता काष्टा कसा नेसला जातो आहे. आणि खरं तर गौरीने बिलकुल त्रास नाही दिला, म्हणजे बॉडीला परफेक्ट असा नेसवता आला काष्टा. तर तुम्ही पाहाचालच पुढं मी कशा पद्धतीने हळूहळू करून काष्टा नेसवला आहे. तर या अशा म्हणजे प्लेट्स काढत होते मी आणि परफेक्ट मी पहिल्यांदा म्हणजे असं करत होते आणि ताई पण यावेळेस मदतीला होत्या. मी तुम्ही इकडे बघा, तुमचा सत्कार करतो मी. 2000 रुपयाला बॉडी आणल्यात म्हणतात ठेवले पण सिटीत ते कुठले कोण आहे. तुम्ही उलट मला द्यायला पाहिजे पैसे, दर 101 रुपये किंवा 1001 रुपये. हे माझ्यातर्फे 1 नंबर डेकोरेशन झालंय म्हणून, माहिती का. तुम्ही काय आमदार नगर साहेबापेक्षा काय कमी आहे काय. मला आवडलं म्हणूनच मी तुला हे केलं ना. मामाला परवा बडबड केलं तर मामा रोज बघायला लागली, आता कसं आवडलं बरोबर बोलले. मामा मला म्हणतात माझा व्हिडिओ तुम्ही बघत. कोण आहे दीक्षा? कोण आहे वरती? कोण आहे? जय बाप्पा, पाया पड, चल पाया पड. तर आम्ही साडीचाच ब्लाऊज कट करून अशा पद्धतीने आम्ही तिला ब्लाऊज घालत होतो. ब्लाऊज पण परफेक्ट बसला तिला. दोघींना पण सेम पद्धतीने आम्ही नेसवणार होतो. दोघींचे कलर पण साड्याचे आम्ही नाही का, म्हणजे ज्या वेळेस मी साड्या घेत होते त्यावेळेस तिथं दोघी वर खाली साड्या होत्या आणि मला असं वाटलं की एकीला इरकल घेणार होते मी खरं तर भानुबाईला, पण विचार केला की इरकल थोडीशी म्हणजे एकीला काटापदराची आणि एकीला इरकल थोडंसं असं वाटेल की नाही का, गौऱ्यांना वाटेल की मला कमी आणि जास्त केलं, म्हणून मी म्हटलं जाऊ दे दोघींना पण सेम साड्या घ्याव्या सेम प्राईजच्या, म्हणून दोघींनाही मी पैठणीच घेतल्या. जाऊ दे म्हणलं, घेतलं तर दोघींना सेमच म्हणलं, म्हणून मी आता अशा पद्धतीने ब्लाऊजला पिनअप करून घेतलं आहे. आणि मदतीला मला भरपूर जण होते ह्यावेळेस, सगळ्या गोष्टीला मदतीला भरपूर जण होते, म्हणून सगळीकडे म्हणजे कसं हसत बोलत काम झालं. दरवेळेस फक्त आम्ही दोघंच असतो, आई असतात. ह्यावेळेस प्रणाली होती, ताई होत्या, माझी आजी आली होती, आई होत्या. तसं साडी तर आम्हीच नेसवत होतो, पण सगळेजण घरात असले की जरा घर भरून दिसतं आणि छान वाटतं, मजा येते. तशा आमच्या गौऱ्या रात्री लवकरच बसून झाल्या, पण तरीसुद्धा आम्ही सकाळी 3 वाजेपर्यंत गप्पाच मारत होतो. तर ह्या अशा पद्धतीने ब्लाऊज मी घातला आहे. काय साड्या ते चांगले येतात घालायला. कुणाला? दीक्षाला. बरं आपलं कौतुक केलं बा कोणीतरी. शिकले बाई, नाही तर लोकांना किती पसरावं लागत होतं. आई तर बघ आईला कुठे येत होते.
बाई 5 वर्षाच्या कन्नड बाईने नेसून बाई बिचारी. त्या बी छान. मी त्यांच्याकडनं एक गोष्ट शिकली होती शाळेत असताना. तर पदरचा काढतात ना, तो काढ दिसतो, ते मी त्यांच्याकडनं शिकलेले. बिना पिन लावता तो पदर कसा दिसेल व्यवस्थित, माहिती ते छान घालतात साडी. साडी तो बी जावा गेले बाहेर घालते ती. तो बारकीला हुशार होती. बस. तुला पण कधी घालायची असेल ना साडी तर ये हिच्याकडं, काष्टा बिष्टा. आणि दाजीला धोतर घालायचं असेल तर माझ्याकडे पाठव, मी घालतो दाजींना धोतर. दादीला सवय तुला घालते. ते साडी नेसवतात. हा आम्ही मी नुसतं फक्त धरून ते लागतं तेच नेसत. डेकोरेशन तेच करते सगळं. साड्या ते घालायचं त्यांना. मी पण घालू शकतो, एवढं काय नाही. बघ आता पलीकडच्या गौरीला मी कशी साडी घालते. थोडी आणली तर एवढं खूप लागलं. काय म्हणलं? हं? रासनागीला लक्ष्मी. बानू येईल, बानू. बाणून सर माणसं काय करतात काय ती बी काय देणार? काय माहिती. अहो काय ते साड्या नाही बसत लक्ष्मी. नाही बसत. त्रास देतात. नाहीत तेव्हा तर बसत. काढावं लागतं की तेव्हा घाल जमतच नसतं. असंच होतं, मुकोट्याला तरी त्रास देतात कशाला. सोमा आवाज कमी कर. आवाज कमी कर. तिथं कंबर पट्टा लावून टाकू असं. हम्म. मे बी. हं? मलाच येत नाही घालायला साड्या गौराला. मग ये ना सुनाकडे घालाल ना तुला साडी. आता घाल. काष्टा घाले आईला. आई पहिलं पदरच कराय, पिनच लावत नाही अजून आई. बी लावत नाही मी. तेव्हा मांजर येडी झाली ती पाहिजे. तिला बाहेर सोडायचं आता दूध तिची भांडणं बघा. दोन दिवस बाहेरच राहणार, लई नाचत ती. एक पण नसं आता सगळं तोंड तिने तर ह्यांना बघितलं ना, इथं बाहेर गणपती बाप्पाला बघत होते ते किती दिवस असं असं करून. ते कसं बाटा करायला लागते. तर गौराईला आमच्या साडी नेसून झाली. आता फक्त तिला म्हणजे तिचा चेहरा लावायचा, ज्वेलरी घालायची आणि पूर्ण ती नटल्यावर खूपच सुंदर दिसल. आणि तिने बिलकुल त्रास नाही दिला साडी नेसायला. अशी साडी घातली. काय काय कोणत्या पद्धतीची साडी? म्हणजे काष्टा पद्धतीची. दोघींना थोडंसं वेगवेगळं डिफरंटली घालणार आहे. दोघी पण सुंदर दिसतात, ते म्हणजे दिसतीलच. बानू आणि म्हाळसा करणारे दोघींना. आणि दोघींना पण नाराज नाही व्हावे म्हणून दोघींना पण सारख्याच साड्या घेतल्या. म्हणलं नको हिला इरकल, नको तिला, दोघींना पैठणी. इरकल पण आणले सगळे. इरकल पण आणली. ते अशा पद्धतीने घातली. ए सोमी ये जरा तर. हो मस्त मस्त छान घातली साडी. सोमी नाव धरून जा. काय वाटतंय तुला? मालकीन पण छान दिसतात. मालकीन. सोमी चार लावून आली माझं तर खरं तर. अरे कशाला तर आता दागिने घालणार आहे. सगळे दागिने तर बाहेर काढले तिने. आणि तुम्हाला तर दागिन्याचा व्हिडिओ तर दाखवला होता. इतकी छान छान दागिने आणल्यात आणि खरंच देवी खूप सुंदर दिसतात. आणि दागिने घातले होते एकच नंबर दिसणार आहे, मला तर गॅरंटी एकदम. मला तर असं वाटतं की पटकन घालावं आणि त्यांनाच बघत बसावं. तर आता चला दागिने घालूया आपण आणि मग पुढं बघूया. सोडा नाही आलं, बरोबर बसले. सेंटर घे, सेंटर घे. हे राहू दे, असंच राहू दे. पण याला हा असंच राहू दे, बरोबर. हा, हे म्हणजे आता आता जो साज आहे ना, तो साज बारीक कर. हा वाला तू घालतोय तो नाही, तो नाही. हा हातात आहे तुझ्या तो. नंतर घाल. बघू घाल तरी. हा हे असं घालायचं. ह्याला गाठ मार वाटलं तर मागं. हा गळ्यात घातल्यावरच घालते. हा मग हा गळ्यात घातल्यानंतर हा बसल हा हाय राहू दे. हा राहू दे, चल ठेव. हा जरा खाली घे. म्हणजे साड्या पण फिट्ट बसेल है ना. वाकडं का झालं फुल खाली. हा जरा खाली घ्या. जरा खाली खाली वाकडे व्हायला लागले. आणि नसतं काही नाही. हा तिथे नसतं. हा हे कळलं किती मस्त मस्त. साडी दिसते हेच पण जास्त साडीमुळे झाली.
किती सुंदर दिसतात आहे ना. छान दिसत. ही जी साडीवर आली तिकडून खाली काय नाही वाटत ना. असं का करते? असं झालं लागतं. हा का? हा ना, बरं नशीब आहे. हे तर खेळत होते माझे लेकरं. खाली होती आईने घातली किती दिवसा बांगड्या. अशा आल्या का? ते आईचं काय सलाईन लावत होत्या ना. होती ना किती दिवसात बांगड्या मी असं गुंडाळले होते. महिला बरं होते आता. महिला हा अहो एक खातात असं नाही खातात अहो आता सवय असते. छान आई वाटतं. भरपूर बांगड्या घालतो. कुंकवाचं कलर करायचं मागची नाही बसत वाटतं. हा ना. दोघांना नाही बसत. नाही ना. हा छोटे लय मोठा वाटतो गौरांचा. छोटे झाले. त्यांना बसलं. चांगला नाही दिसत आहे का? पुढं बसली माग हात मोठा आहे ना म्हणजे. लयच मोठा हात आहे. ही बांगडी पण मागव आहे ना. तुझी तशीवाली कुठे आहे? त्याच्याकडे नव्हते पण मोठे म्हणत पण होते मी त्याला. राहू दे मग एकच घालून काय कर. आता ते एवढ्या हौशीने घेतल्या. थांब हे कर वाढ वाकडी कर. आई बघ. तर हे बसत नाहीये. बसत नाही म्हणून थोडेसे ह्यांनी वाकवलेत. हा बसले. जरा वर झाले असं कसं घ्यायचं? पायच पायच केले हो तुम्ही दिसत नाही. थोडं वर झालं ना सोनकी थोडं खाली थोडंसं बांगडी बघू. ते किती उठून पण दिसतं ना. ते केलं का हो तुम्ही? बघू बसते का बघ एकदा घालून. हात चांगले केले हात बरोबर ते आता ते काय द्यायचं बघू आणि ते. वरच झालं जरा ते आता नाही दिसत ते बांगड्या बी रिअल वाटायला लागले. तसे प्लास्टिकच्या पण दिसना. सगळे सूट झाले. हळूहळू हे थांब दरू दे ना. दरू दे ना. थांब ते हे काढते तिथे कोणती बाजू घ्यायची हे तिकडच आहे. मोठी एक बारीक बारकी. धरू दे का धर ना धर धरू दे का आदर आदर घ्या ना. हात बघा फक्त. जरा घे जरा अलीकडे घेतो वर्गणी कुणाला दिली? पावती कुठे दिली? पावती केली का पावती? लक्ष्मी मागे सर दिवस सारखं मागे येतो. काय पडला असतायचं पडलं त्याच्या गाला काय ते पहिल्यापासून गाला फिरत येते गाय कानातले पण घातलेत ना तुम्ही तिला. आधी सगळं आणलेलंच येते कानात मग ते चॅनल होत ना चंद्रपूर ठीक मी मोठा घेतला पेपरला काढते का व्हिडिओ? काढते हा? पातळ होते जाड होते अजून ते नीट काढलाय का बोल? नीटच काढतोय बा. करतो तो आमिर. आमिर
नाही तर व्हायचं लपडे. ऑइल नाही हे एवढ्या वेळ मी इथे झटतोय पुष्टे बिष्टे तू घेऊन आरुष कुठे नाही गेला तो नाही गेला आरुष. पहिला शेपूरचंद केळी असं बोलत होतो का नाही आपण. तुम्ही म्हणले ऍपल खायचं काय ऍपल खायचं काय ती नाही विचारली. अगं बाई माझं नाव सुपच मला चप्पल ते तिला पण मराठी येत नव्हती आणि मला पण हिंदी येत नव्हती. ते ऍपल कसं बस बस बरोबर आहे. नाही थोडीशी वरवड थोडीशी. बरोबर आहे. कुठला नाही भेटत तिला पपई पाहिजे म्हणून त्या अगं नीट बोल ना मग. पपई पपई म्हणणार गावावर पहिले पपईचं म्हणतात का नाही. मी एवढंच बोसा बोला आम्हाला काय म्हणतात नाही भेटत म्हणले त्याचं. मला विचारू लागली अगं कुठला पिस आई म्हणते कसलं पिस आमच्या काय म्हणते तेव्हा काय म्हणला साबळे हाऊस कुठे आहे. तर आई काय म्हणते आमची साबळ्याचं घर माहिती हाऊस माहित नाही. साबळ्याचं घर माहिती तर हाऊस माहित नाही. हाऊस कशाला म्हणतात. पहिलं कसं कपड्याला हाऊस कुठलं काय बघितलं हाऊस म्हणायचं. आम्हाला काय घरालाच हाऊस म्हणतात. आता माहिती व्हायला लागलाय. पहिलं नव्हतं ना रे एवढं. त्याला सांग काय झालं. ये टाइम के अभी ये दुनिया वाले हमारे गौरी है. तर ते एक माणूस आला म्हणला साबळ हाऊस कुठं राहते. हाऊस मध्ये कशाला आपल्याला काम येत रे. मी म्हणलं साबळ हाऊस कुठं काय समोरचा हँग झाला अजून मला बघितलं काय लाईल ना इथं क्वार्टर कुठं भेटते. रूमला पण क्वार्टर म्हणते ना. आई काय म्हणते काय काय क्वार्टर आहे का दारूची दुकान इथं नाही सोमजीवर जा. आईची हिंदी ऐकशील ना हँगच होशील. हिंदी येत नाही रे मला. तर फायनली आमची एक गौरी नटून झालेली आहे. आता दुसरीच्या तयारीला लागायची. हिने काही त्रास दिला नाही. छान वाटलं नटून. हे झाले कोण झाले बानू. तर अशी साडी घातली अशी ड्रेस म्हणजे ज्वेलरी वगैरे सगळी घातली आहे. ज्वेलरी घालून झाली आणि आता आपण म्हाळसाला तयार करणार आहे. अजून त्यांना सिंदूर पण भरायचं आहे पण ते नंतर भरणार आपण थोड्या वेळाने लास्टला. तर गाईज तुम्हाला साड्यांचे कलर कसे वाटतात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. कारण की साड्या खूप सुंदर आहेत आणि घातल्यानंतर तेवढ्या भारी वाटणार आहेत ना. बघा तुम्ही.
पहिला असं का बोलते तिचे 2 पदर आहे, तिथे एक पदर काट असं एक काट आहे, असं एक काट. त्याचं पण कलर नाही गेलं. थोडी वेगळी पण येईल तशी घालायला, कलर नाही गेले. अजून एक प्रश्न घरात कसं आहे एकच आहे. थोडेसे सोमड झालं झालं सांगायचं तू दिशील करून तू गरम गरम पी का गरम गरम अजून पोळी तिला. तसं नाही ग. आमच्या गावी बायको म्हणलं मला लय सर्दी झाली. ते का म्हणलं ज्वारी पीठ शिजवून ज्वारी पीठ शिजव थोडीशी त्याला टाकून वाफ घ्यायला गेली सांगितले ते बाईने. तिने काय केलं शिजवले पीठ गरम गरम नाकात ओतून घेतली. नाकात वाटलं नाकात ओतून घेतली ते एवढं कसं डोकं. ते म्हणले तव्यात पीठ टाकून वाफ घे. तिने शिजवून नाकात घालून घेतली. बाई लय भारी हसतो. मग काय झालं ते? मी म्हणते ना मागं गणपतीकडे लक्ष द्या. तर आता आमची दुसरी पण गौरी साडी घालून झालेली. आम्हाला यावर्षी गौऱ्यांनी त्रास नाही दिला. तर हर वर्षी आम्हाला साड्या घालायला वगैरे खूप त्रास होतो. तर आता चला यांचे साड्या घालून तर झालेले आहेत. आता राहिलेत फक्त दागिने. दागिने घातल्यानंतर ही पण गौरी बघू आपण कशी दिसते. कारण की हिला वेगळ्या पद्धतीने साडी घातली. हिला म्हणजे असं डबल काहीतरी केलं हिने, काहीतरी बोलली ती. पण हिला म्हणजे मस्त अशी कलर पण भारी वाटतो या साडीचा. आणि खूप सुंदर उठून दिसते. उठून दिसणाऱ्या साड्या घेतल्यामध्ये आणि छान दिसते खरंच. फेस ज्यावेळेस लावल ना हिचा पण तर खूप बघण्यासारखी होणार आहे ही पण. कारण की हा जो काय राणी कलर एक नंबर दिसतोय. तर आता हे साड्या घालून तर झालंय. तर आता आपण आता ज्वेलरी वगैरे घालू. छान लागतं. काय दिले ज्वारीचं पीठ. काय दिले खायला? गंजी. त्याला दे ना 1 किलो गंजी खायला. सूप आहे सूप. ज्वारीचं सूप. ज्वारीचं सूप. पिरा घ्या त्याला दे ना 1 वाटी. शिवकुंभ आहे बोले. चांगलं थंड असते वैद्य हे. फक्त नाकात ओतू नको. नाही तर आईने किस्सा सांगितलाय असं. पण तू नाकात ओतून कधी मला खाऊ वाटलं मी पण करून खाते. तर साडी नेसून झाली आणि आता ज्वेलरी वगैरे घालणार आहे आम्ही. कशी वाटते साडी नक्की सांगा. कारण की मी पण पहिल्यांदाच असं काहीतरी ट्राय केलंय आणि बॉडीवरती खरं तर परफेक्ट जमते साडी घालायला. हा पदर वेगळा काढला इकडचा. तसं तिला नाहीये. त्या गौरीला तसं नाहीये. तिला थोडंसं वेगळं थोडंसं वेगळं. थोडंसं वेगवेगळं नाही का? नाही या पट्टा नवीन वेगळा काढलाय.
माग सारखं तिची कडी झाली ती. हा ये. जेवायला हॉटेलला जायचं आज. बघा बसले. चल घे पायातले तोडे घे. फिट्ट कर एकदम. सोड ग तू हात. नाही बरोबर आहे. नाही बरोबर आहे. पहिल्या पण मी देऊन येतो पितळाचे दिवे जाऊ. बाकीला काम आहे 2 वर्ष पितळाचे लावले ते पितळाचे खास्त दिसतात. त्याचा आवाज बंद करा. मला ना काय नंतर लावून माग घेतो ना जरा. मानाला हात लाव करा. हा मान मुकुट धरली का जरा असते बघा कशा असतात. तुम्ही हात बघा हो. आजीला बरं नव्हतं वाटत. बरे मग झोपून होते का आजी? मी म्हणणार होते आजीला जाऊ. कसं लावू का आजीला काम? लसूण नव्हतं तेव्हा आईने मी लसूण सोलून ठेवलेलं. आजी उशिरा आली. आजी कितीला आली माहिती का? 4 ला आली ना. नाही 3:30 ला आली. बापरे. हा बोला. करा. पुढे घेतली का हिला? हळू जरा. थोडासा वरती घे. थोडासा हलका वर घे. हा बस. हळू. ते पहिले सोडली होती की नाही इथं भेटते ना ग. हे सगळीकडे आता ट्रेंड आले त्या बांगड्यांचं गवड्यांचं. ओटावर गेलेलं अजून एक नाही का तसलं काळवाला घे. हळू जरा. कवर झाला म्हणजे हळू. सोडल्यावर पण चांगलं वाटतं. त्याचं काही नाही. गोल गुंडाळून सोडायचं. मग 1 किलो सोडून 1 किलो धरू का असे? तसं नाही वाटतं हे बघा असं जमते तसं. असं इथनं फिट्ट करते मी दोरा बांधून. म्हणजे दोन्ही काहीतरी बदल वाटत. मग हे वाला लोक मग हे गौरीला ते आणि हे सोडायचं तिकडं कर. नाही तर राहू दे सोडलेले. हिला पण काय प्रॉब्लेम नाही. काय विषय नाही. राहू दे. मग कशी वाटते दोघींना वेगळं? छान वाटते. छान वेगळंच लुक दिले ना सगळं. छान दिसतात ते दोघी पण. असं दिसतात ते.
तर फायनली गौऱ्या उभ्या झाल्यात, पण बाकीची मांडणी राहिली, अजून हार वगैरे बनवायचे. तर ते सगळं तुम्हाला उद्या पाहायला भेटेल, उद्या किंवा परवा. कारण की उद्या अख्खा दिवस पुरणपोळीचा स्वयंपाक असेल. संध्याकाळी पण आपण नटणार थटणार, सगळे लोक येणार पाहायला हळदी कुंकाला. तर भरपूर साऱ्या गोष्टी होणार आहे. तर थोडं अपडेटेड राहा आणि समजून घ्या आणि शेवटपर्यंत ब्लॉग आमचे पाहत राहा. आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. आणि आम्ही जेजुरी कशी बनवली ते नक्की पहा. अजून पाहिलं आणि नसेल ड्रेसिंग हो, आणि साडी मी कशी नेसवली नक्की सांगा, कारण की खूप आवडीने घातली आणि त्रास पण नाही झाला, पटकन झालं. खरं तर बॉडीमध्ये परफेक्ट साडी घालता येते. आधी आमचं स्टँड होतं ना, तर स्टँडवर खूप त्रास व्हायचा आम्हाला, कारण की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या घालायचे म्हणले की जमत नव्हते. आणि आता बॉडी असल्यामुळे पटकन घालता आली, साडी नेसता आली. तर कशी वाटते नक्की गौराई सांगा कमेंटमध्ये. आणि तुमचं पण झालंय का सगळं नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या बसून झाल्यात का किंवा तयारी चालू आहे का ते पण सांगा. चलो बाय 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 बाय.